नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे की जो क्लर्क 2014ला विचारण्यात आला होता। तर काय प्रश्न होता की फिल इन द ब्लँक विथ एन ॲक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ऑप्शन्स। म्हणजे ऑप्शनमध्ये जे आहे ना क्रियापद दिलेलं आहे आणि त्या क्रियापदामध्ये योग्य ते जे आहे ना आपल्याला फॉर्म म्हणजे फिलअप करायचं आहे। रिकाम्या जागेमध्ये एक वाक्य आहे, त्या वाक्याच्या रिकाम्या जागेत ते तुम्हाला भरायचं आहे। ठीक आहे, आता बघा वाक्य काय होतं, 350 रन्स। आता बघा वाक्याची सुरुवात ज्या शब्दानं होते ना त्याला आपण सब्जेक्ट म्हणजे काय म्हणतो, कर्ता म्हणतो, बरोबर आहे। मग या वाक्यामध्ये 350 रन जे आहे ना हा आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि हे बघा इथं जे 350 जे आहे ना हा एक नंबर आहे, नंबर आहे आणि रन्स हे कोणासाठी यूज केलेलं आहे म्हणजे याच्यासाठी, म्हणजे 350 काय झालं, हे झालं ॲडजेक्टिव्ह आणि हे जे नंबर आहे ना याला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो आणि हा नंबर सब्जेक्ट म्हणून असं म्हटलं जाते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वाक्याच्या सुरुवातीला जो सब्जेक्ट येतो आणि त्याच्यामध्ये नंबर कुठला तरी इंडिकेट केलेला असेल ना तर जे व्हर्ब असते ना विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी काय येते, सिंग्युलर येते, बरोबर आहे। मग व्हर्ब जर सिंग्युलर येते तर आता पुढे वाक्य काय म्हटलं, क्वाईट अ डिसेंट स्कोर, म्हणजे एक सन्मानजनक काय स्कोर आहे। तर बघा हा पास्ट टेन्सने होणार, फ्युचरने होणार, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स होणार आहे। मग आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जे व्हर्ब आहे ना ते ओळखायचं आहे जे की एकवचनी असायला पाहिजे। इथं कुठला इज आहे, हे सिंग्युलर आहे, आर जे आहे हे अनेक वचन आहे, हे नाही येणार, आर बिंग हे पण नाही येणार आणि वाज बिकम हे तर अजिबात नाही येणार। म्हणजे आपला आन्सर काय होणार, इथं इज येणार आहे। 350 रन्स इज अ क्वाईट डिसेंट स्कोर म्हणजे काय की 350 रन जो आहे ना हा एक सन्मानजनक स्कोर असणार आहे। अशा प्रकारचं जे आहे हे वाक्य बनणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करून त्यांना पण सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।